नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आउटडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज आपण करूया ड्रायफ्रूटचे लाडू. त्यासाठी एका नॉनस्टिक पॅनमध्ये मी घेतलेलं आहे 1 वाटी तूप. तुपामध्ये मी टाकलेलं आहे मस्त 1 वाटी असे अक्रोड. एकदम फ्रेश अक्रोड मी घेतलेले आहेत. हे अक्रोड आपल्याला तुपामध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते खुसखुशीत होतील आणि त्याचा हलकासा कडवटपणा निघून जाईल. तर जवळजवळ 1 ते 2 मिनटं हे अक्रोड मी छान ब्राऊन सोनेरी रंगाचे होईपर्यंत त्या तुपामध्ये परतून घेतलेले आहेत. आता जे आपण तूप ते अक्रोड तळण्यासाठी वापरलं होतं ना, त्याच तुपामध्ये आपल्याला आता पुढचे ड्रायफ्रूटसुद्धा 1 बाय 1 तळून घ्यायचे आहेत. मी इथे टाकलेले आहेत 15 ते 20 काजू. ते पण आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. ब्राउनिश रंगामध्ये आपण ते काढलेले आहेत बघा. हे काजूसुद्धा व्यवस्थित कुडकुडीत होतील इतक्या पद्धतीने ते तळायचे. प्रयत्न करायचे की त्यांचा रंग जास्त बदलू नये. त्यानंतर मी टाकलेला आहे अर्धी वाटी बदाम. बदामांना पण आपल्याला त्याच सेम तुपामध्ये मस्त कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे. बघा, मी बदाम सगळे छान तळून घेतलेले आहेत. जेवढे ते कुरकुरीत होतील तेवढे आपल्या लाडवांची टेस्ट एकदम सुंदर होते. त्यामुळे सगळे ड्रायफ्रूट अतिशय छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. तळून घेतल्यानंतर मी यातलं अर्धंसं तूप बाजूला काढलं आहे आणि मी त्यामध्ये टाकलेला आहे अर्धी वाटी बारीक रवा. रवा हा आपल्याला साधारण 1 ते 2 चमचे तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. मी एक 5 ते 10 मिनटं रव्याला मस्त खमंग असं परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता रव्याचा रंग आपल्याला शक्यतो जास्त ब्राऊन मी नाही करत. मंद आचेवरच आपल्याला त्याला जवळजवळ सोनेरी आणि क्रीम कलरमध्ये असा तो रवा आपण परतून घेणार आहोत. तर इथे सगळा रवा मी मस्तपैकी परतून घेतला आहे. त्यानंतर पुन्हा जे उरलेलं तूप होतं त्यातलं पुन्हा 2 चमचे तूप मी इथं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण घेणार आहोत डाळीचं पीठ. मी इथे जवळजवळ 2 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्या पिठाला मी फुल मोठ्या गॅसच्या आचेवरती थोडा वेळ आणि त्यानंतर आज बारीक करून थोडा वेळ अशा पद्धतीने मस्त लहान मोठी आच करत करत आपल्याला हे चण्याच्या डाळीचं पीठ जे आहे ते खमंग असं भाजून घ्यायचं आहे. भाजताना शक्यतो त्यामध्ये जर काही गाठी झाल्या तर त्या गाठी पण निघतील अशा पद्धतीने आपण ते भाजणार आहोत. या भाजलेल्या चण्याच्या डाळीच्या पिठात आपल्याला हळूहळू जे उरलेलं तूप आहे ना, त्यातले 1-1, 2-2 चमचे तूप हे आपल्याला टाकत जायचं आहे. तुम्ही बघू शकता जसं जसं आपण त्यामध्ये तूप टाकत जातो तसं तसं त्या पिठाचा खमंगपणा अजून वाढतो. आता मी इथे मध्येच याच्यामध्ये घातलेलं आहे 2 ते 3 चमचे दूध. चण्याचं पीठ भाजताना दूध आपण यासाठी घालणार आहोत की जेव्हा लाडू खातो ना, तेव्हा तो आपल्या तोंडामध्ये चिकटून बसतो. जेव्हा आपण दूध टाकतो त्या दुधामुळे त्या चण्याच्या डाळीचा रवाळ जे टेक्स्चर आहे ते तयार होतं, ज्यामुळे ते लाडू आपल्या जिभेला चिकटून बसत नाहीत. तर या पद्धतीने मी जे 2 वाट्या पीठ अगोदर घेतलं होतं भाजून एका लॉटमध्ये आणि दुसऱ्या बॅचमध्ये मी पुन्हा दुसरं 2 वाटी जे पीठ आहे ते पण मी व्यवस्थित त्याच पद्धतीने भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही पिठांना छान मस्त खमंग असा वास सुटलेला आहे आणि सेम रंगांवरतीच मी ही दोन्ही पिठं जी आहेत ती भाजून घेतलेली आहेत. मस्तपैकी भरपूर जास्त असं हे पीठ भाजल्यानंतर आणि त्याचा मस्त खमंग असा वास सुटायला लागल्यानंतर तुम्हाला कळेल की आता आपलं जे चण्याचं पीठ आहे ते भाजून रेडी आहे. तर चला दोन्ही चण्याची पिठं जी आहेत पहिली बॅच आणि दुसरी बॅच यांना आपण एकत्र करूयात. छान मिक्स केल्यानंतर मी इथे आता यामध्ये सर्व जे इन्ग्रेडियंट्स आपले आहेत ते मी एकत्र घालणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी यामध्ये टाकली आहे 2 ते 3 चमचे वेलची पावडर. वेलची पावडर टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चण्याचे जे पीठ आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता ते पॅनला चिकटत नाही आहे. कसा एक छान गोळा त्याचा तयार झालेला आहे. जसं जसं आपलं पीठ हे भाजलं जाईल आणि भाजल्यानंतर ते तूप त्यातलं जसं जसं घट्ट होईल त्या पद्धतीने बघा किती सुंदर रवाळ टेक्स्चर त्याला आलेलं आहे. हे रवाळ टेक्स्चर तेव्हाच येतं जेव्हा आपण त्यामध्ये हलका हलका दुधाचा हबका मारतो. तर हे छान असं आपलं चण्याचं पीठ जे आहे ते मस्त भाजलेलं आहे. आता यामध्ये टाकूया त्या पिठाच्या पेक्षा निम्म्या प्रमाणामध्ये पिठी साखर. बरेच लोकांना ज्यांना गोड आवडतं ते जशास तेवढं प्रमाण टाकतात. म्हणजे समजा हे भाजलेलं चण्याचं पीठ जर 2 वाट्या असेल तर साखर पण 2 वाट्या टाकतात. पण मी इथं साखर 1च वाटी टाकलेली आहे. आपल्याला 1 वाटी पिठी साखर घातल्यानंतर हा पॅनच मी खाली उतरवला आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जे लाडूचं मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित आपल्या तळ हाताने ते मळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मळून झालेलं जे लाडवाचं पीठ आहे त्यामध्ये मी 1 बाय 1 टाकत चालले सगळे ड्रायफ्रूट.
सर्वप्रथम मी त्यामध्ये टाकलेला आहे अक्रोड, मग टाकले बदाम, मग टाकले बेदाणे आणि त्यामध्ये टाकलेले आहेत काजू. तर ह्या पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या रेसिपीमध्ये जेवढे इन्ग्रेडियंट्स होते तेवढे आपण कवर केलेत. आणि आता बांधायला घेऊयात आपले चण्याचे हेल्दी ड्रायफ्रूटचे लाडू. बघा किती सुंदर आणि छान तुकतुकीत असा लाडू बनून तयार होतो है ना. हेल्दी रेसिपी जे आपण विंटरमध्ये वगैरे खाऊ शकतो. तर हे घ्या चण्याचे लाडू विथ ड्रायफ्रूट्स तयार. एन्जॉय.